तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे रोहन लोखंडे आणि स्वागत तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. 2-3 दिवसापासून इतकं काम चालू आहे मागं गॅरेजवरती पण आणि घरी पण, त्याच्यामुळे ना व्हिडिओ काही बनवता येणार भाऊ. आणि आज ना घरचे सगळे कामं लवकर आवरले होते भाऊ. म्हणलं चला आता लवकर, कारण मी काय करतो माहिती का, रस्त्याच्या कडाला कुठेतरी शांत जागा भेटली का तिथे व्हिडिओ बनत राहतो. पण 2 दिवसापासून असं उरालो भाऊ, कोणी मला भेटवलं गावामध्ये, ते मला थांबवते आणि विचारतं कुठं चाललं. माझ्या तोंडामधून निघून जातो भाऊ, मी चाललो कन्नडला. मग ते काय म्हणते, मग मला येऊ दे, त्याला नाही पण म्हणता येत नाही भाऊ. मग त्यांना घेऊनच यावं लागतं कन्नडला, असं विषय राहतो भाऊ. आणि गॅरेजवर गेल्यानंतर ना बुलेटचं हँडल कोणचं काम केलं भाऊ अजून. मग नंतर ना गाड्याची सर्व्हिसिंग चालूच राहते. नंतर पाऊस आला भाऊ, दुपारी पाऊस आल्यानंतर पूर्ण थंडी वाजत होती, काय सांगतो तुम्हाला. त्यानंतर एक गाडी आली होती टीव्हीची, तिचा ना इंजिन मध्ये आवाज येत होता, कारण कमी ऑइल मध्ये जास्त गाडी चालवली होती. म्हणून ना क्रँक शॉप आहे ना भाऊ बँड झालता आणि वालची पण ग्राइंडिंग करायची होती. ते ग्राइंडिंग करण्यासाठी आलतो पण तिथे मस्तपैकी पोरं शेकोटी करतो भाऊ, कारण पाऊस चालू होता आणि थंडी पण वाजत होती. आणि तुम्हाला तर माहिती रिकाम टेकडी काम करायची म्हणलं ना तर आपल्याला लय येते भाऊ. त्याच्यामुळे ना आधी गरम झालो भाऊ आणि ते काम काही झालं नाही भाऊ आपलं, कारण क्रँक शॉप पूर्ण बँड झालेला होता आणि दुसरं काही क्रँक शॉप भेटत नव्हतं. त्याच्यामुळे आलो भाऊ दुकानावर. कॅज्युअल आल्यानंतर ना गोडाऊनला गेलो भाऊ, कारण गोडाऊन मध्ये थोडी साफसफाई करायची होती. तिथे थोडं पाणी गळत होतं, तेवढं साफ करायचं. तिथे ना पूर्ण फायबरचे पार्ट ठेवलेले भाऊ, तेवढे पार्ट आहे ना खाली पडलेले होते, काही तेवढे रॅक मध्ये लावायचे होते आणि थोडीफार साफसफाई करायची होती. ते काम करता करता थोडा टाइम झालता भाऊ, म्हणजे संध्याकाळ झाली. नंतर ना गॅरेजवर आलो. गॅरेजवर आल्यानंतर मित्रांनो झाडून वगैरे काढलं भाऊ. मग म्हणलं चला आता शेटर वगैरे ओढ मस्त पैकी जाऊ आता घरी. तर मित्रांनो मी जातो घरी, तुम्ही तेवढं लाईक फॉलो करून घ्या. तर मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.